नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये मी रानू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। बऱ्याचदा तुमच्याही घरी असं होतं का की शिळा भात राहतो आणि तो वाया जातो। आमच्यासुद्धा घरी असंच होतं की शिळा भात राहिला की कोणीही खायला मागत नाही। तर काय करायचं अशा वेळेस? आपण फोडणीचा भात करायचा। जो शिळा भात उरलेला असतो त्यालाच फोडणी द्यायची। एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही, खायला खूप जास्त टेस्टी लागते। याच्यामध्ये जास्त काही मसाले वगैरे जाणार नाही। आपण जसं पोह्यांना फोडणी देतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला ह्या शिळ्या भाताला फोडणी द्यायची आहे। गरम गरम हा भात खूप जास्त टेस्टी लागतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर जास्त वेळ वाया न घालवता आता आपण कृतीकडे वळूया। इथे रात्रीचा जो भात होता तो भात मी मोकळा करून घेतला। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर ते शेंगदाणे काढून घ्यायचे। त्याच तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। आता हा कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा कच्चा ठेवायचा नाही। जितका तुम्ही छान लाल भाजाल तितका जास्त टेस्टी हा फोडणीचा भात लागतो। कांदा आता छान व्यवस्थित भाजून झालेला आहे। याच्यामध्ये हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि मोकळा केलेला रात्रीचा भात घालायचा। याच्यावरती तळलेले शेंगदाणे घालायचे। चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ बेताने घालायचं कारण आपण भात शिजवताना मीठ घालतो त्याच्यामुळे मीठ घालताना मात्र बेताने मीठ घालायचं। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटांसाठी हा भात छान असा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये जर का काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायच्या। भात छान असा परतून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम हा नाश्ता खायचा। सकाळी तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।